शेती खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल, सौर ऊर्जा आणि ग्रीन एनर्जी प्रकल्पामुळे महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात अग्रस्थानी घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, या सर्व माध्यमातून महाराष्ट्राला एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात झालाय। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांचा संतुलित विकास करणारा, शेतकऱ्यांना दिलासा देणारा, महिलांचं कल्याण करणारा, पायाभूत सुविधांवर भर देणारा, स्वच्छ आणि औद्योगिक गुंतवणुकीला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाचं आणि मुख्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि शेवटचा सभापती महोदय, या राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना उभे राहतात आपल्यासमोर अजितदादा पवार यांचं चित्र डोळ्यासमोर येतो। वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाचे आपले अजितदादा पवार स्वतःच्या मतावर ठाम राहून ग्रामीण शैलीत मिश्किल शेरेबाजी करत विरोधकांनाही आपलंसं करणाऱ्या दादांना आपण कोणीच कधी सभापती महोदय अर्थसंकल्प सादर होत असताना विसरू शकणार नाही। समाज जीवनातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि चिरंतन स्वरूपाचं कार्य करणाऱ्या महान व्यक्तींना समाजाकडून काही सुयोग्य किताब दिले जातात आणि त्यांच्या नावाबरोबर हे किताब कायमस्वरूपी जोडले जातात। उदाहरणार्थ शिक्षण महर्षी, लोकमान्य, क्रांतीवीर, कर्मवीर, लोकनेते। कर्मवीर म्हटलं की कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव आपसुकच आपल्या मनात येतं। अजितदादांना आतापर्यंत अशी कोणतीही उपाधी, दादांचा समारोप आहे, दादांची अशी कोणतीही उपाधी दिलेली नाही। याकडे ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांनी माझं लक्ष वेधलं। राज्यातील जनतेचा सर्वांगीण विकास हाच दादांचा ध्यास होता आणि याच ध्येयासाठी एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते झपाटल्यासारखे रात्रंदिवस काम करत असं ते सर्वांनी पाहिलंय। ही त्यांची प्रशंसनीय कामगिरी लक्षात घेऊन विकासवीर अशा प्रकारचा किताब त्यांना जर बहाल करण्यात आला तर ते अत्यंत समर्पक ठरेल, अशा प्रकारचे मी उल्लेख या ठिकाणी करतोय। आपण सभापती महोदय या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत याबद्दल मी आपले धन्यवाद करतो आणि अर्थसंकल्पाचं स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता शशिकांतजी शिंदे बोलतील, पण ऐका, अर्थसंकल्पावरच्या चर्चेचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। जवळपास 30 सभासद अजून बोलणार आहेत। 30 सन्माननीय सदस्यांनी नावं दिलेली आहेत, त्याच्यामुळे 2च सदस्यांची भाषणं झाली आहेत फक्त। आज दुसरा दिवस आहे, कालचं जे होतं ते महिला दिन विशेष मध्ये आपण घेतलं, पण बजेटचा आजचा शेवटचा दिवस आहे, एकच दिवस आहे हा। यामध्ये बजेटवरती आजच चर्चा होणार आहे। मला सगळ्या सन्माननीय सदस्यांना सांगायचं आहे, अजून 30 सन्माननीय सदस्य बोलणार आहेत। प्रत्येकीने वेळेची मर्यादा पाळली पाहिजे। एक 10 नाही, त्यांना दरेकरजी 25 मिनिट बोललेत, म्हणूनच हा आता ऑब्जेक्शन घेतले की प्रत्येकाने 15 मिनिट